वादाची दादरच्या कबूतरखान्यावरून सुरू असलेल्या वादाचं रूपांतर आक्रमक आंदोलनात झालं। कबूतरखान्याला ताडपत्री लावण्याला आक्रमक झालेल्या जैन समाजानं आज सकाळी कबूतरखाना परिसरात धाव घेतली आणि ताडपत्री फाडून टाकली। हातात सुऱ्या घेत जैन आंदोलकांनी ताडपत्री बांबूंना लावलेल्या दोऱ्या तोडल्या। ताडपत्री हटवून आंदोलकांनी कबूतरखाना पुन्हा सुरू केला। आंदोलक सोबत कबूतरांसाठी धान्यही घेऊन आले होते, त्यामुळे ताडपत्री काढतात कबूतर पुन्हा कबूतरखान्याजवळ जमली। जवळपास तासभर आंदोलन सुरू होतं। सकाळी 10 वाजता पूर्वनियोजित असलेलं आंदोलन रद्द झाल्याचं आधीच सांगण्यात आलं, मात्र अचानक 10:30च्या दरम्यान शेकडो आंदोलक इथे जमा झाले आणि त्यांनी आंदोलन करत रस्ता अडवून ताडपत्री फाडून टाकली। दरम्यान दादरच्या कबूतरखान्यावरून नेमका काय वाद पेटलाय पाहूया। कबूतरखान्यावरून वाद, जैन समाज आक्रमक। राज्य सरकारने मुंबई पालिकेला कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिलेले। आदेशानंतर पालिकेने दादरच्या कबूतरखान्यातील अनधिकृत बांधकाम हटवलं। पालिकेच्या कारवाई विरोधात पक्षीप्रेमींनी हायकोर्टात धाव घेतली होती। कबूतरांना खाऊ घालणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। 2 ऑगस्टला पालिकेने ताडपत्री लावून दादरमधील कबूतरखाना बंद केला। काल फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली कबूतरखान्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक झाली। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबूतरांना कंट्रोल फीडिंग करावं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। जैन समाजाने आज मोठं आंदोलन करत कबूतरखान्यावरील ताडपत्री पाडली। हातात सुऱ्या घेत आंदोलकांनी ताडपत्री आणि बांबूंना लावलेल्या सुतळी तोडल्या। कबूतरांना खाणं देत आंदोलकांनी आज कबूतरखाना पुन्हा सुरू केला। जैन धर्मीयांच्या आंदोलनावरून सरकारकडून काय प्रतिक्रिया आल्या त्या देखील आपण पाहूया। पण आता ही जे काही परिस्थिती आहे ती परिस्थिती कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे पोलीस खातं करतच असतं, त्यांचं ते कामच आहे। पण पुन्हा त्यांच्याशी खरं लोढा साहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे। मर्यादित पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या कबूतरांना सुद्धा खाणं मिळालं पाहिजे। कबूतरखाने सुद्धा या मर्यादित फीडिंग रचनेने वाचले पाहिजेत। याचा अतिरेक न होता लोकांनाही त्रास होता कामा नये। या पद्धतीच्या बद्दलची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे, त्याच्यावर मी आता स्पष्टीकरण देण्याची गरज नाही।